अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. काही दिवसांपूर्वी व्यंकटेश स्तोत्राचा व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केला होता. त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आणि पर्सनलला काही प्रश्न विचारण्यात आले. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी हा व्हिडिओ बनवित आहे. व्यंकटेश स्तोत्र कोणी वाचावे? व्यंकटेश स्तोत्र पुरुष, स्त्री, सौभाग्यवती स्त्री, विधवा स्त्री, अविवाहित स्त्री, ज्येष्ठ नागरिक कोणीही वाचू शकते. भगवंत आपल्यात भेद करीत नाही, त्यामुळे आपण सर्वजण त्याचीही सेवा करू शकतो. व्यंकटेश स्तोत्र कधी वाचावे? व्यंकटेश स्तोत्र तुम्ही दररोज वाचणार असाल तर ते तुम्ही कधीही वाचू शकता. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, अगदी रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा वाचू शकतात. परंतु जर तुम्ही संकल्पयुक्त विशिष्ट दिवसांची सेवा म्हणून जर वाचणार असाल तर ते रात्री 12 वाजताच वाचावे. व्यंकटेश स्तोत्र किती दिवस वाचावे? तुम्ही 3, 21, 108, 121 असा किती दिवसांचा संकल्प घेऊन वाचू शकतात. व्यंकटेश स्तोत्र का वाचावे? व्यंकटेश स्तोत्रचे वाचन हे विशेषतः लक्ष्मी प्राप्ती, आपले कुठे पैसे अडकले असतील तर अडकलेले पैसे मिळवण्यासाठी आणि जी काही लक्ष्मी आपल्या घरात आहे ती स्थिर राहण्यासाठी केले जाते. व्यंकटेश स्तोत्राचे पठण हे तुम्ही एका विशिष्ट इच्छेपूर्तीसाठी देखील करू शकतात. व्यंकटेश स्तोत्रातच सांगितले आहे की कन्या प्राप्तीसाठी, पुत्र प्राप्तीसाठी, लग्न होण्यासाठी देखील आपण व्यंकटेश स्तोत्र वाचू शकतो. व्यंकटेश स्तोत्राची संकल्पयुक्त सेवा कशी करावी? समजा तुम्ही 3 दिवसांची सेवा करणार असाल तर दररोज 21 वेळेस व्यंकटेश स्तोत्राचे पठण करावे. रात्री 11:15 वाजता अंघोळ करावी. पुरुषांना शक्य असेल तर सोवळे नेसावे, नसेल शक्य तर स्वच्छ धुतलेले कपडे घालावे. स्त्रियांनी देखील जे शक्य असेल असे स्वच्छ धुतलेले कपडे घालावे. घरात देवघरासमोर बसून तुम्ही ही सेवा करू शकतात. जर काही कारणास्तव देवघरासमोर बसून ही सेवा शक्य नसेल तर घरात दुसरीकडे जिथे तुमच्यामुळे इतरांना त्रास होणार नाही व इतरांचा तुम्हाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी बसून पठण करावे. जर देवासमोर बसणार नसाल तर एक पाट वा चौरंग घ्यावे. त्यावर निळे अथवा पांढरे वस्त्र अंथरावे. त्यावर बालाजींचा, श्री विष्णूंचा, स्वामी समर्थांचा, दत्त महाराजांचा जो कुठला फोटो घरात असेल तो ठेवावा. यापैकी कुठलाच फोटो नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती तांदळाच्या राशीवर ठेवावी. एक दिवा, धूप, अगरबत्ती लावावे. प्रसादासाठी खडीसाखर, दूध, साखर किंवा एखादे फळ जे काही घरात उपलब्ध असेल ते नैवेद्याला घ्यावे. आपल्यासाठी बसायला एक आसन घ्यावे. आसन जर निळे व पांढरे असेल तर उत्तम, परंतु ते तसे नसेल तरी देखील चालेल. आपल्या बाजूला भगवान व्यंकटेश यांच्यासाठी पण एक आसन घालावे. भगवंतासाठी आसन घालणे म्हणजे एका प्रकारे आपण भगवंताला आपल्या घरी येण्याचे आमंत्रण देत आहोत. 21 वेळेस पठण करणार तर 21 1 रुपयांचे नाणे एका वाटीत घ्यायचे. एका भांड्यात फुलपात्रात पाणी भरून देवाजवळ ठेवावे आणि दुसऱ्या भांड्यातील पाणी हे संकल्पासाठी घ्यावे. आसनावर बसून पहिल्या दिवशी संकल्प करावा. संकल्पात आपले नाव, गोत्र, आपली इच्छा, किती दिवसांसाठी आणि किती आवर्तने तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचे पठण करणार आहात ते नमूद करावे. संकल्प झाल्यावर देवाला नैवेद्य अर्पण करायचा. नैवेद्याच्या बाजूला पाण्याचे भांडे ठेवावे. पठण करत असताना दिवा सुरूच असला पाहिजे, त्यामुळे मध्ये मध्ये तूप वा तेल घालत राहा. 21 वेळेस पठण करताना 20 वेळेस 1 ते 80 श्लोक म्हणायचे आहेत. कारण 81 ते 108 श्लोक हे फलश्रुतीचे आहेत, तेव्हा फलश्रुती ही फक्त 21व्या वेळेसच म्हणायचे आहे. पठण शांत आवाजात एका लय पद्धतीने म्हणावे. सुरुवातीला खूप कमी स्पीड, नंतर खूप जास्त स्पीड असे करू नये. एकाच स्पीडमध्ये लयबद्ध पद्धतीने पठण करावे. पठण करताना मन शांत, एकाग्र असावे. मनातल्या मनात वाचन करू नये. आपला आवाज आपल्याला ऐकू येईल इतक्याच मोठ्याने म्हणावे. फार मोठ्याने देखील वाचन करू नये. 21 वेळा पठण झाल्यावर आरती करावी. प्रसाद घ्यावा. नैवेद्याचे पाणी तीर्थ म्हणून घ्यावे. घरातील सर्व झोपले असतील तर दुसऱ्या दिवशी नैवेद्य आणि तीर्थ द्यावे. ती 21 नाणी देवाजवळच ठेवावी. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी संकल्प करू नये. 20 वेळेस 1 ते 80 श्लोक म्हणावे.
21व्या वेळेस संपूर्ण व्यंकटेश स्तोत्राचे वाचन करावे. नैवेद्य, आरती सगळे काही करावे. तिसऱ्या दिवशी पठण आरती झाल्यावर श्री व्यंकटेशांना आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करावी आणि ही 3 दिवस सेवा निर्विघ्नपणे पार पडली म्हणून देवाचे मनापासून आभार मानावे. 3ही दिवस जे 21 नाणे आपण पठण करताना आवर्तन लक्षात ठेवण्यासाठी वापरले होते, ती नाणे शेवटच्या दिवशी आपल्या घरातील लोकांच्या पर्समध्ये एक ठेवू शकतो. उर्वरित नाणे एका लाल वा पिवळ्या कपड्यात बांधून घरातील तिजोरीत अथवा व्यवसाय असेल तर दुकानातील गल्ल्यात ठेवावे. पुन्हा कधी व्यंकटेश स्तोत्राची संकल्पयुक्त सेवा केली तर शक्य असल्यास तेच नाणे वापरावे. ही नाणी ही लक्ष्मी स्वरूप आहेत, त्यामुळे त्यांना खर्च करणे शक्यतो टाळावे. व्यंकटेश स्तोत्राचे पठण करताना खूप जणांना वेगवेगळे अनुभव येतात, परंतु ह्या अनुभवाने घाबरून जाण्याची किंवा दुसऱ्यांचे अनुभव ऐकून घाबरण्याची मुळीच गरज नाहीये. आपण शांत मनाने एकाग्र चित्ताने फक्त पठणावर जर लक्ष दिले तर आपल्याला भगवंताची अनुभूती येतेच येते. माता लक्ष्मीचा वास हा तिथेच असतो जिथे विष्णूंची सेवा केली जाते आणि व्यंकटेश स्तोत्राचे संकल्पयुक्त पठण ही खूप उच्च कोटीची सेवा आहे. 3 दिवसांच्या पारायणामध्ये भगवंताची अनुभूती येते. आपल्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही ही सेवा करा. जर तुम्हाला 21 आवर्तनाचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये सांगा. मी लवकरच असा व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. श्री विष्णू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी आशा करते की तुम्ही विचारलेल्या किंवा तुम्हाला असणाऱ्या सर्वच प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला मिळालेली आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल, माहितीपूर्वक वाटत असेल तर तुम्ही इतरांसोबत शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.